आपल्या किचनमध्येच एक छोटंसं केमिकलचं रहस्य लपलेलं आहे, आपल्या डोळ्यांसमोरच, पण आपण सहसा त्याकडे लक्ष देत नाही. चला तर, आज आपण याच रहस्याचा छडा लावूया. ओके, तर सुरुवात एका अगदी सोप्या प्रश्नाने करूया. आपलं साधं खाण्याचं मीठ म्हणजे NaCl, सोडियम क्लोराईड, हे जर आपण शुद्ध पाण्यात विरघळवलं तर काय होईल? म्हणजे त्या पाण्याचा pH बदलेल का? ते आम्लयुक्त होईल की अल्कधर्मी? आणि याचं उत्तर ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल. काहीही होत नाही. पाण्याचा pH जसाच्या तसा एकदम न्यूट्रल राहतो. पण असं का? हेच तर मोठं कोडं आहे आणि याच काचं उत्तर आपण आज शोधणार आहोत. बरं, तर हे कोडं सोडवण्यासाठी आपल्याला आधी या केमिकल स्टोरीतल्या मेन कॅरेक्टर्सना भेटावं लागेल. आणि ते आहेत आम्ल, अल्कली आणि क्षार. सगळ्यात आधी क्षार म्हणजे सॉल्ट. हा नक्की असतो तरी काय? एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जेव्हा एक आम्ल आणि एक अल्कली एकत्र येतात म्हणजे त्यांची रिॲक्शन होते, तेव्हा जे एक आयोनिक कंपाऊंड तयार होतो त्यालाच आपण क्षार किंवा सॉल्ट म्हणतो. पण गंमत म्हणजे सगळे सॉल्ट्स काही सारखे नसतात. ते कोणत्या आम्ल आणि अल्कलीपासून बनले आहेत त्यांच्या ताकदीवरून त्यांचे 4 मुख्य प्रकार पडतात. आणि आपलं जे साधं मीठ आहे ना, NaCl, ते येतं पहिल्या प्रकारात, म्हणजे एक तीव्र आम्ल आणि एक तीव्र अल्कली यांच्यापासून बनलेलं. ओके, तर आता आपण त्या किल्लीकडे वळूया जी आपलं हे रहस्य उघडणार आहे. आणि ती किल्ली आहे हायड्रोलिसिस नावाची एक प्रक्रिया. चला तर मग समजून घेऊया की हे हायड्रोलिसिस नक्की आहे तरी काय. हायड्रोलिसिस म्हणजे काय? तर जेव्हा क्षाराचे आयन्स पाण्यात विरघळतात तेव्हा ते पाण्याच्या आयन्ससोबत जी केमिकल रिॲक्शन करतात त्याला हायड्रोलिसिस म्हणतात. आणि याच रिॲक्शनमुळे द्रावणाचा स्वभाव आम्लयुक्त किंवा अल्कधर्मी बनू शकतो. हे नीट समजून घ्यायचं असेल तर आधी शुद्ध पाण्याचं गणित बघूया. शुद्ध पाण्यामध्ये H3O+ म्हणजे हायड्रोनियम आयन्स आणि OH- म्हणजे हायड्रॉक्सिल आयन्स यांची संख्या अगदी सेम टू सेम असते, एकदम बॅलन्स्ड, आणि म्हणूनच पाणी न्यूट्रल असतं. आता हे सगळं थोडं सोपं करूया. समजा ही एक स्पर्धा आहे, एक कॉम्पिटिशन. जेव्हा एखादा सॉल्ट पाण्यात जातो ना, तेव्हा त्याचे आयन्स आणि पाण्याचे आयन्स यांच्यात एक स्पर्धा लागते. कोण वेगळा राहणार आणि कोण कोणासोबत जोडलं जाणार याची स्पर्धा. आणि याच स्पर्धेच्या निकालावर सगळं काही अवलंबून असतं. ही जी स्पर्धा आहे ना, ती साधारणपणे 4 स्टेप्समध्ये होते. स्टेप 1, क्षार पाण्यात विरघळतो. स्टेप 2, तो त्याच्या आयन्समध्ये तुटतो. स्टेप 3, हे क्षाराचे आयन्स पाण्याचे आयन्सशी म्हणजे H3O+ आणि OH- शी इंटरॅक्ट करतात. आणि फायनल स्टेप, स्टेप 4, ह्या इंटरॅक्शनमुळे पाण्याचं जे H3O+ आणि OH- बॅलन्स आहे ते एकतर बिघडतं किंवा तसंच राहतं. ओके, आता या सगळ्या माहितीसह आपण आपल्या मूळ प्रश्नाकडे परत येऊया. साध्या मिठाचं कोडं सोडवायला हायड्रोलिसिसची संकल्पना वापरून. तर जेव्हा आपण साधं मीठ NaCl पाण्यात टाकतो तेव्हा काय होतं? ते पूर्णपणे त्याच्या आयन्समध्ये विभागलं जातं. एक सोडियम आयन Na+ आणि एक क्लोराईड आयन Cl-. इथपर्यंत सगळं सोपं आहे. पण खरा प्रश्न तर आता येतो, हे जे वेगळे झालेले आयन्स आहेत Na+ आणि Cl-, हे पाण्याच्या आयन्सबरोबर काही रिॲक्शन करतात का? आणि याचं एकदम स्पष्ट उत्तर आहे नाही, अजिबात नाही. त्यांची पाण्याशी रिॲक्ट व्हायची काहीच इच्छा नसते. पण का बरं? चला एक क्षणभर विचार करू की त्यांनी रिॲक्शन केली तर काय बनेल. बनेल हायड्रोक्लोरिक ॲसिड म्हणजे HCl आणि सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजे NaOH. पण खरी गंमत इथेच आहे, हे दोन्ही इतके तीव्र इलेक्ट्रोलाइट्स आहेत की ते तयार झाल्या त्याच क्षणी परत आपल्या आयन्समध्ये तुटतात. थोडक्यात काय तर नेट रिॲक्शन 0, काही घडलंच नाही असं समजा. म्हणजे सगळा सार काय? तर NaClचे आयन्स पाण्याशी रिॲक्ट करत नाहीत, म्हणजेच हायड्रोलिसिस होतच नाही. त्यामुळे पाण्यामधलं H3O+ आणि OH- जे मूळ बॅलन्स आहे त्याला काहीही धक्का लागत नाही आणि म्हणूनच फायनल द्रावण हे न्यूट्रल राहतं. झालं, आपलं कोडं सुटलं. तर NaClचं रहस्य तर उलगडला, पण ही गोष्ट फक्त साध्या मिठापुरती नाहीये. याच्या मागे एक मोठं चित्र आहे. चला ते समजून घेऊया की हे सगळं इतकं महत्त्वाचं का आहे. आठवतंय आपण एका स्पर्धेबद्दल बोललो होतो? तर त्या स्पर्धेचा निकाल कशावर ठरतो माहितीये? तो ठरतो यावर की तयार होणारे संभाव्य आम्ल आणि अल्कली तीव्र आहेत की सौम्य. जर ते सौम्य असतील तर ते आयन्स म्हणून वेगळे न राहता एकत्र येतात आणि मग मात्र पाण्याचं बॅलन्स नक्कीच बिघडवतात. जसं आपण पाहिलं, तीव्र आम्ल आणि तीव्र अल्कलीपासून बनलेल्या क्षाराच्या बाबतीत जसं की NaCl हायड्रोलिसिस होत नाही आणि द्रावण न्यूट्रल राहतं. पण
जर क्षार तीव्र आम्ल आणि सौम्य अल्कलीपासून बनला असेल तर मात्र कॅटायनचं हायड्रोलिसिस होतं आणि द्रावण आम्लयुक्त बनतं. या उलट सौम्य आम्ल आणि तीव्र अल्कली असेल तर ॲनायनचं हायड्रोलिसिस होतं आणि द्रावण अल्कधर्मी बनतं. बघितलं किती वेगवेगळे परिणाम आहेत. तर या सगळ्या चर्चेनंतर एक प्रश्न नक्कीच मनात येतो. जर दोन तीव्र खेळाडूंची जोडी न्यूट्रल गेम खेळते तर या स्पर्धेत एखादा सौम्य खेळाडू उतरल्यावर नक्की काय होतं? या एका प्रश्नातच आम्ल, अल्कली आणि क्षारांच्या केमिस्ट्रीचा पुढचं दार उघडतं.